पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात धाराशिव जिल्ह्यातून त्यांचं बीड जिल्ह्यात आगमन होईल आणि बीड जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आता येरमाळा नगरीमध्ये दाखल झालेत आणि येरमाळ्यातून आता मनोजदादा जरांगे पाटील तेरखेड औसाळा मांजरसुंबा बीड मार्गे जालना आंतरवालीसाठी रवाना होत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा येरमाळा नगरीतून आता पुढे बाहेर निघताना आणि या ठिकाणी आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने हा ताफा आता या ठिकाणी निघेल. बीड मार्गे जालना आणि आंतरवली सराटीसाठी डिफेंडर गाडीमध्ये हा ताफा पुन्हा परतीच्या प्रवासात मराठवाड्यात अखेर दाखल झाला आणि मराठवाड्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातला झंझावाती दौरा पूर्ण करून मराठ्यांचा संघर्ष सूर्य हा संघर्ष होता आता मायभूमी मराठवाड्यात दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्राची मोहीम दादांनी फत्ते केलेली आहे. दादा आता धाराशिव जिल्ह्यातून पुढे बीड जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. आताची या घडीची लाईव्ह अपडेट. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवरती दादाच्या स्वागतासाठी सगळे मावळे असतात आणि आता या धाराशिवून रामभाऊ लेफ्ट 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 रामभाऊ लेफ्ट. अरे रामभाऊ लेफ्ट घ्यायची होती. तर हे धाराशिवचे मावळे या ठिकाणी आता या ठिकाणी बघतोय आपण धाराशिवचे सगळे मावळे आहेत. चला लातूरचे मावळे त्या ठिकाणी जयराम भवन ते या ठिकाणी आता इथून पुढच्या मार्गे त्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. आपण बघतोय या ठिकाणी हे सगळे जे बांधव आहेत आणि विशेष करून आपले धाराशिवचे बांधव दौऱ्यामध्ये होते ते आता धाराशिवच्या दिशेने जातील. लातूरचे मावळे लातूरच्या दिशेने जातील. आम्ही बीडकर आंतरवली सराटीपर्यंत दादांच्या सोबत त्या ठिकाणी कंटिन्यू राहू आणि पुढे जाऊ. बीडकर त्या ठिकाणी शेवटपर्यंत दादांच्या सोबत कंटिन्यू राहतील. या ठिकाणी आपण बघतोय संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील. आता या ठिकाणी काही मावळे गेल्या काही दिवसापासून त्या ठिकाणी मेहनत करताय. त्याच्यासोबत दादा फोटो सेशन त्या ठिकाणी सुरू आहे आणि ह्याच डिफेंडर गाडीने संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील आता आंतरवली सराटीत त्या ठिकाणी पोहोचत आहेत. बांधवांनो आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट फक्त आपल्या ज्ञानदेव काशी फेसबुक पेजवरून. महाराष्ट्राचा